नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता पाऊस जोरदार पडणार बर का. जरा आपली आपली काळजी घ्यायची. पावसात जायचं नाही. मुलांनो, आज आपला शनिवार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे बुद्धिवान. मुलांनो, नेहमी आपण बुद्धिमान असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं. त्यासाठी विचारपूर्वक अभ्यास करायचा असतो. प्रत्येक जीवनात कुठे पाऊल टाकलं की आपल्या बुद्धीने विचार करायचा असतं बरं का. नुसती शिक्षणातच बुद्धी असून चालत नाही. बाहेरच्या जगात देखील बुद्धी असायला लागते बरं का. म्हणून माझ्या गोष्टीचं नाव आहे आज बुद्धिमान. मुलांनो, एक गावात ना एक माणूस राहत होता. त्याचं नाव मनीष होतं, मनीष बरं का. तो मारवाडी होता. तर त्याला ना फिरायचा खूप छंद होता. तो प्रत्येक गावात असं हिंडायचा. प्रत्येक गाव त्याला पाहायची फार हौस असायची बरं का. तर तो की नाही गावोगाव हिंडायचा. असाच एका गावात तो गेला असताना की नाही तिकडे अशी प्रथा होती की त्या गावामध्ये एक हत्ती असतो. त्याच्या सोंडेत माळ द्यायची आणि तो हत्ती गावात फिरवायचा. तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्या माणसाला त्या गावचा राजा करायचा 5 वर्षासाठी बरं का. आणि 5 वर्षानंतर काय करायचं, 5 वर्षानंतर त्या राजाला जा म्हणायचं. आणि कुठे जायचं, तर त्यांनी नदीच्या बाजूला जायचं आणि नदी ओलांडायची. आणि नदी ओलांडून मग त्यांनी तिकडं पाहिजे त्याला काय करायचं ते करायचं. परत तू गावात यायचं नाहीस, असा त्याचा नियम होता त्या गावाचा. तर नेमका तो मनीष मारवाडी असतो ना, तो त्या गावात जातो. आणि मग तिकडे गर्दी असती, तर कसली गर्दी म्हणून तो असं बघतो. तर एक हत्ती फिरत असतो गावातनं बरं का. गावातनं हत्ती फिरत असतो आणि तो फिरत फिरत हत्ती नेमका मारवाड्याजवळ येतो, मनीष मारवाड्याजवळ. आणि मग तो त्याच्या गळ्यात हार घालतो. तर तो मनीष का डोक्याला हात लावतो. अरे बापरे, आता आपल्याला 5 वर्ष इथेच राहायला लागणार. आपल्याला इथं राजा केलेलं आहे ना त्यांनी. मग तिकडून राजगुरू येतात बर का. मग त्याला आदराने त्याला जातात घेऊन बर का. मग त्याला छान अंघोळ घालतात, त्याला राजतिलक लावतात. आणि मग त्याला गादीवर बसवायच्या अगोदर त्याला सांगतात, आता 5 वर्ष तू या गावचा राजा आहेस. आणि तू राजाचं तुझं 5 वर्ष कर्तव्य संपलं की तुला आम्ही त्या नदीकडे सोडून देणार. मग त्या नदी इतकी मोठी आहे, किती पलीकडे तुला जायचं म्हटलं तर त्यात खूप मोठ्या मोठ्या मगरी आहेत. मग त्यात तुला म्हणजे आम्हाला माहित नाही, तुला जर खाल्लं किंवा मग तू तिथं जर अलीकडे राहिला तर तुझी जेवणा खावण्याची तू व्यवस्था करायची. आणि पलीकडे जायचं असलं तर तुझं तू जायचं, आम्हाला माहित नाही बरं का. आणि पलीकडे जाऊन पण तिथे नुसतं जंगलच असतं. पलीकडे जाऊन जंगलात तरी काय करणार, तिथं पण हिंस्र पशु असतात. परंतु आता तुझ्या माळ घातलेली आहे गळ्यात, त्यामुळे तुला राजा झालंच पाहिजे. मग तो बरं म्हणतो बरं का. पण तो काय करतो, बुद्धी चालवतो. म्हणतो आपल्याला 5 वर्ष इथं राहायचंय ना. मग तो काय करतो, खूप सेवा करतो बरं का नगरवासियांची. सगळ्यांना चांगली सेवा देतो. कुणाला उपाशी ठेवत नाही. सगळीकडे भरपूर पाणी वगैरे सगळं करतो. पण तो काय करतो, बुद्धी चालवतो डोक्याने बरं का. आणि कुणाला न सांगता काही गुप्तहेर घेतो. आणि राज्याचा 100% जो हिस्सा असतो ना, त्यातला 25% हिस्सा तो स्वतःसाठी घेतो, एक पगार म्हणून बरं का. आणि त्या 25% मग तो काय करतो, नदीवर जातो गुप्तहेरांना घेऊन. त्यांना सांगतो की तुम्हाला काय खर्च लागेल ते लागेल, त्या नदीवर एक छानपैकी पूल बांधा बरं का. आणि मग ते सगळं सांगतो, असं असं तसं तसं सगळं सांगतो बरं का. आणि मग तो सगळ्यांची मनं जिंकतो. कारण सगळ्यांची तो सेवा छान करतो. कुणाला काही कमी पडून देत नाही. आणि छानपैकी सगळी शेती पिकवतात तिथे लोक, आनंदाने राहतात. आणि त्यांना खूप आनंद होतो की इतका छान राजा आपल्याला भेटलाय म्हणून बरं का. आणि हा हा म्हणता 5 वर्ष निघून जातात. आता 5 वर्षांनी की नाही हा राजा बदलणार. मग हत्ती कोणाच्या गळ्यात माळ घालणार काय माहिती. म्हणून मग सगळे लोक काय करतात, त्या राजाला नदी किनारी सोडायला जातात बर का. मग राजाला नदी किनारी सोडल्यानंतर सगळे रडायला लागतात की हा किती चांगला राजा होता, आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. नाहीतर ह्याच्या अगोदरचे राजे स्वतःच 5 वर्ष ऐश आराम केला त्यांनी. पण ह्याने ऐश आराम केला नाही. त्याने कधी कुणाला म्हणजे नाचगाणं कधी केलं नाही, किंवा हा झोपला नाही, किंवा ह्यांनी भरपूर काही अन्न पदार्थ चांगले चांगले खाल्ले नाही. ह्यांनी सतत आपल्या गावची सेवा केली. म्हणून सगळ्यांना वाईट वाटतं.
पण तो जेव्हा जातो ना नदी किनारी, त्याला सोडवायला जातात, तर ते सगळ्यांचा आनंदाने तो निरोप घेतो. सगळेजण म्हणतात, "अरे बापरे! या नदीवर काय हे बांधलंय?" तर त्या नदीवर की नाही एक पूल बांधलेला असतो. गुप्तहेरांनी नाही का सांगितलेलं असतं गुप्तहेरांना, तो पूल बांधलेला असतो. मग पुलावरनं जेव्हा तो पलीकडे जातो, तेव्हा सगळे लोकं पण त्याच्याबरोबर जातात. "अरे वाह!" म्हणे, "इतक्या दिवस आपण ह्या नदीला पार करायला किती भीत होतो." कारण त्याच्यामध्ये मोठ्या-मोठ्या मगरी होत्या. त्या सगळ्या माणसांना वगैरे खायच्या. म्हणून आपण नदीला कधी जातच नव्हतो. आणि मग त्या पुलावरनं ते पलीकडे जातात. मग तो त्याने काय केलेलं असतं, जंगलामध्ये काही झाडं तोडली, काही जंगल तसंच असतं आणि जिथं-जिथं जी नको असणारी झाडं असतात ना, ती तोडून तिथं वस्त्या केल्या आणि मग तिथे काही लोकं राहिली आणि त्यांनी स्वतःसाठी एक सुंदर बंगला बांधलेला होता. त्या बंगल्यामध्ये त्यांनी अनेक दिवस पुरेल इतकं अन्नधान्य साठवून ठेवलं होतं. का तर तो पुन्हा तिथे शेती करणारच होता त्या जंगलामध्ये. काही जंगलच्या भागामध्ये तो शेती करणार होता. पण शेती उगवेपर्यंत त्याला पाहिजे होतं की नाही धान्य. मग त्या बंगल्यामध्ये त्यांनी छान धान्य वगैरे ठेवलं होतं आपल्याला त्याला पुरेल तेवढं आणि मग तो त्या बंगल्यामध्ये आनंदाने राहायला जातो. मग त्याला काहीच कमी पडत नाही. मग तिकडं घरं-बिरं छोटी-छोटी बांधलेली असतात की नाही, रस्ता बांधलेला असतो जंगलामध्ये जाण्यासाठी आणि हे जंगल तसंच ठेवतो, पण जंगलात जाण्यासाठी जो रस्ता असतो ना, तो न लागणाऱ्या झाडांचा त्याने केलेला असतो तिथून आणि मग घरं-बिरं बांधलेली असतात छान, बरं का. आणि मग सगळ्यांना नवल वाटतं, की किती हुशार आणि किती बुद्धिमान राजा आहे हा. म्हणे ह्यानी जर सगळ्यांना तर आपल्याला सुख दिलंच दिलं, पण हा हारला नाही. त्याला सांगितलं होतं, की जंगलात जावं लागेल, नदी पार करावी लागेल, उपाशी राहावं लागेल. पण ह्याला तर काहीच नाही. त्याने पुढचाही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. किती बुद्धिमान! म्हणून मुलांनो, सतत आपण एकच विचार करायचा नाही. आपल्याला पुढे काय करायचंय? आपण साठवलेल्या पैशाचा कसा विल्हेवाट लावायची? कशी आपल्याला प्रगती करायची? ह्या सगळ्याचा विचार बुद्धीने करायचा असतो. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.